शालोम. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एक वार या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण ही आराधना प्रभूच्या हातात देऊया. चला प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. घराघरामधून आज आम्हाला तुझी आराधना करण्याची ही संधी तू दिलेली आहेस, याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, ही आराधना आम्ही खरेपणाने आत्म्याने करू, तुला आनंद द्यावा आणि आम्ही तुझा आशीर्वाद घ्यावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. तू आमचं पुढारी पण कर. ही सर्व आराधना तुझ्या गौरवासाठी होऊ दे. येशू, जो आमचा तारणारा, त्याच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. मंडळी, प्रभूची आराधना करूया, स्तुती आणि आराधना करूया. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही ज्यावेळेस ही गाणी गात आहोत त्यावेळेस तुम्हीही आम्हाला सामील व्हा. आपण सर्वजण एकत्र मिळून प्रभूची स्तुती आराधना करूया. आज या स्तुती आराधनेमध्ये आपलं नेतृत्व करत आहेत लोणी काळभोरहून पास्टर जोसेफ पवार आणि त्यांची सुविद्य पत्नी तेजस्विनी. यीशु के चरणों में पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा. सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु.
उठाकर सर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए राजा तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ यीशु बीमार है यीशु ही सत्य है यीशु ही जीवन है यीशु मेरा प्रभु यीशु ही मार्ग है यीशु ही सत्य है यीशु ही जीवन है यीशु मेरा प्रभु सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जा यीशु के चरणों में पवित्र आत्मा मुझे ले जा यीशु के चरणों में पवित्र आत्मा मुझे ले जा यीशु के चरणों में पवित्र आत्मा पास्टर जोसेफ आणि तेजस्विनी या आराधनेमध्ये आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनापासून आभार. प्रियानो, यावेळेस आपण देवाचं वचन वाचूया. निर्गम याचं पुस्तक ह्याचा 4था अध्याय आणि 10 ते 17 ही वचन. तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोलला तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड आणि जिभेचाही जड आहे. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तू काय बोलायचे हे तुला शिकवीन. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यास संदेश पाठव. मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला. तो त्यास म्हणाला, लेवी अहरोन हा तुझा भाऊ नव्हे का? त्याला चांगले बोलता येते हे मला ठाऊक आहे. पहा, तो तुला भेटावयास येत आहे. तुला पाहून त्याला मनात आनंद होईल. तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या आणि तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तुम्ही काय करावयाचे हे तुम्हास शिकवेन. तो माझ्यातर्फे लोकांशी बोलेल. तो तुझे मुख होईल व तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील. तू आपल्या हाती ही काठी घे. हिने
तू चिन्हे करून दाखवशील. प्रभू ही वचनं आमच्यासाठी आशीर्वादित करो आणि या वचनाच्या उलगड्याने परमेश्वराला गौरव मिळो. प्रियांनो, आज आपल्यामध्ये बेळगावहून आनंद चोपडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडे एक फार सुंदर कविता आहे. ऐकूया ती कविता. देवाची स्तुती असो. शब्द. नसे आम्हा काळजी चिंता भय ना तरतूद भविष्याची. नसे आम्हा काळजी चिंता भय ना तरतूद भविष्याची. शरीराची चोचले अंधार कर्मे आमची इच्छा या जगाची. निर्माण करता देव त्यानेच घेतली काळजी त्याच्या प्रतिमेची. निर्माण करता देव त्यानेच घेतली काळजी त्याच्या प्रतिमेची. खास बदली प्रतिनिधी म्हणून गरज आहे आम्हा एका कोणाची. काळाची गरज असता आगमन झाले एका शब्दाची. काळाची गरज असता आगमन झाले एका शब्दाची. देवप्रीतीने सर्वांसाठी पाठवण्यात आला त्याचा एक शब्द. देवाचा निष्पाप असलेला एक अतिशय नम्र शब्द. देवाचा निष्पाप असलेला एक अतिशय नम्र शब्द. देवाची इच्छा पूर्ण करणारा एक आज्ञाधारी शब्द. पवित्र राखण्यास सामर्थ्य असलेला एक पवित्र शब्द. बिकट परिस्थितीत धीर धरणारा एक धीरपूर्ण शब्द. बिकट परिस्थितीत धीर धरणारा एक धीरपूर्ण शब्द. मरणावर विजय मिळवणारा एक विजयी शब्द. मानव जातीस तारणारा एक सामर्थ्यशाली शब्द. मानव जातीस तारणारा एक सामर्थ्यशाली शब्द. मनुष्य मात्राचा न्याय करणारा एक न्यायी शब्द. होऊ नये नाश मिळावे नवजीवन म्हणून देही झाला शब्द. होऊ नये नाश मिळावे नवजीवन म्हणून देही झाला शब्द. माझा वधस्तंभ वाहून नेणारा तोच एक शब्द. मरण माझे वधस्तंभी तरी वधस्तंभावर तोच एक शब्द. मरण माझे वधस्तंभी तरी वधस्तंभावर तोच एक शब्द. उपकार स्तुती आराधना आभार. उपकार स्तुती आराधना आभार. असामान्य प्रेमळ शब्दाचे कळले समजले उमजले महत्व. मर्म जाणले सुवार्तेचे. चेतावणी वजा इशारा. चेतावणी वजा इशारा असे सर्वांना तयार राहा सदैव. बनवा शिष्य सांगा सुवार्ता गाजवा वधस्तंभी शब्द. बनवा शिष्य सांगा सुवार्ता गाजवा वधस्तंभी शब्द. डोक्यात ठसवा मनी बिंबवा ध्यानात ठेवा लक्षात ठेवा. डोक्यात ठसवा मनी बिंबवा ध्यानात ठेवा लक्षात ठेवा. बनवा शिष्य सांगा सुवार्ता गाजवा वधस्तंभी शब्द. अन्यथा तो आहे न्याय करणारा एक न्यायी शब्द. अन्यथा तो आहे न्याय करणारा एक न्यायी शब्द. न्याय करणारा एक न्यायी शब्द. न्याय करणारा एक न्यायी शब्द. देवाची स्तुती असो. धन्यवाद. बंधू आनंद चोपडे, तुमचे मनापासून आभार या सुंदर कवितेबद्दल. प्रियानो, यावेळेस आपण देवाचा संदेश ऐकूया आणि नेहमीप्रमाणेच या रविवारी देखील आपल्याकडे देवाचा संदेश आणत आहेत देवाचे प्रिय सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात तुम्ही सर्व? मागच्या वेळेस मला बरं नाही असं मी सांगितलं आणि अनेकांना खूप काळजी वाटत होती आणि म्हणून तुम्ही मला फोन केले, मला मेसेजेस पाठवले मला बरं आहे की नाही. परंतु प्रभूची स्तुती असो की दुसऱ्याच दिवशी प्रभूने मला स्पर्श केला आणि पूर्णपणे बरं केलं आणि मी पूर्णपणे निरोगी झालो. आणि त्यानंतर इंग्लिश मेसेज माझा मी रेकॉर्ड केला व्यवस्थित आणि या संपूर्ण आठवड्यामध्ये प्रभूने मला अद्भुतरीतीने चालवलं, सांभाळलं, आम्हा सर्वांना सांभाळलं आणि माझी खात्री आहे तुम्हा सर्वांना सांभाळलं. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असतो. प्रभूची स्तुती असो. तुम्ही जी काळजी व्यक्त केली तुमच्या प्रार्थनांबद्दल मी तुमचे मनापासून उपकार मानतो. आपण अनेक जण माझ्यासाठी प्रार्थना करता, या भक्तीसाठी प्रार्थना करता, वेगळ्या माध्यमातून उत्तेजन देता, सहकार्य करता, सहभागी होता
आपल्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. आणि माझा विश्वास आहे की आजची भक्तीसुद्धा आपल्या सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाची होईल. तर प्रभूला धन्यवाद असो की आज पुन्हा एकदा या माध्यमातून आपल्याला भेटता येतं आणि प्रभूची स्तुती आराधना आम्ही करू शकतो आणि प्रभूच्या वचनाचा अभ्यास, प्रभूच्या वचनाचं मनन आम्ही करू शकतो, ज्यामधून प्रभू आमची भेट घेतो, प्रभू आम्हाला बोध करतो, तो आमच्याशी बोलतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि म्हणून सर्व गौरव, मान, महिमा प्रभू येशू ख्रिस्ताला आपण देऊया, कारण तो चांगला आहे. तो आमची काळजी घेतो, आम्हाला सुरक्षित ठेवतो आणि आम्हाला सांभाळतो, आम्हाला चालवतो. त्याबद्दल आपण मनापासून त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. आज मला एक साक्ष द्यायची आहे आणि परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. एक गुजराती कुटुंब आहे आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो. 10 वर्ष त्यांचं लग्न झालं, त्यानंतर 10 वर्ष होऊन गेली, परंतु त्यांना काही मूलबाळ नव्हतं. त्यांच्या लग्नामध्ये मी स्वतः हजर होतो आणि त्यानंतर मी नेहमी त्यांना भेटायचो आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की त्यांची ही समस्या आहे की अद्याप त्यांना मूल झालं नाही, तर मी नेहमी त्यांच्याबरोबर प्रार्थना करायचो आणि मी त्यांना हे सांगितलं की आपण प्रार्थनेमध्ये अशा प्रकारे आपण एक होऊ आणि परमेश्वराला मागणं मागू आणि परमेश्वर आपली विनंती मान्य करेल. आणि काल मला रात्री 10 वाजता फोन आला त्यांचा आणि त्यांनी सांगितले की पास्टर, परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकली आणि देवानं एक मुलगा त्यांना दिला आहे. ही जी तरुण बहीण आहे, तिला देवाने एक सुंदर मूल दिलं आणि या दानाबद्दल परमेश्वराची त्यांनी स्तुती केली आणि माझे खूप खूप त्यांनी आभार मानले, कारण की मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो हे त्यांना माहीत होतं. आणि तेच त्यांनी सांगितले की तुमच्या प्रार्थनेमुळं प्रभूने हे दान आमच्या जीवनामध्ये दिलं आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की ही 7वी केस आहे. अशा प्रकारचं 7वं हे जोडपं आहे की ज्यांच्यासाठी मी प्रार्थना केली आणि मी प्रार्थना केली म्हणण्यापेक्षा मी त्यांच्याबरोबर मी प्रार्थना केली आणि आमची प्रार्थना देवानं ऐकली आणि त्या जोडप्याला मूल झालं. आणि परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. पहा परमेश्वर किती चांगला आहे. आमच्यासारख्या दुर्बल व्यक्तींची प्रार्थनासुद्धा तो ऐकतो. आणि प्रभूचा सेवक म्हणून मला ही साक्ष द्यायला पाहिजे की अशा प्रकारे प्रभू मला कृपा पुरवतो आणि अनेक कुटुंबांमध्ये त्याचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत यासाठी परमेश्वर माझा उपयोग करून घेत आहे. आणि या कुटुंबाबरोबर आपण सुद्धा आनंद करावा आणि देवाची स्तुती करावी यासाठी आज मी साक्ष आपल्याला देत आहे. त्यानंतर मला दुसऱ्या एका बहिणीचा मेसेज आला की त्यांच्या मुलालासुद्धा 7 वर्ष झालं मूलबाळ नाही आहे, तर मी प्रार्थना करावी. तर म्हटलं नक्कीच. आणि मी प्रार्थना करेन म्हणण्यापेक्षा आपण प्रार्थना करूया आणि आपण ऐक्यामध्ये प्रार्थना करूया. वी विल प्रे इन ॲग्रीमेंट अँड गॉड विल लिसन टू अवर प्रेयर, गॉड विल आन्सर अवर प्रेयर. दॅट इज माय फेथ. हा माझा विश्वास आहे की ज्यावेळेस आपण एक दिलानं, एकजुटीनं, एका मतानं, एका आत्म्यानं प्रार्थना करतो, त्यावेळेस देव आमची प्रार्थना ऐकतो. आणि म्हणून आपण एकमेकांसाठी प्रार्थना करणं हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या प्रार्थना विनंती आम्हाला कळवा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. आणि माझी प्रार्थना विनंती मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि आपल्यापैकी अनेक जण माझ्यासाठी प्रार्थना करत असतात. मला माहीत आहे की काही प्रियजन आहेत ज्यांचं माझं रक्ताचं काही नातं नाही, परंतु रोज माझ्यासाठी ते प्रार्थना करतात. रोज नियमानं. मी एक देवाचा सेवक आहे म्हणून ते माझ्यासाठी प्रार्थना करतात आणि प्रार्थनेच्या
त्यांच्या पाठिंब्यानं मी ही सेवा करू शकतो. ही खरोखर देवाची कृपा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला बरं नव्हतं, परंतु देवा मला स्पर्श केला. माझा विश्वास आहे की अनेकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि देवानं त्या प्रार्थनांना उत्तर दिलं आणि मला आरोग्य दिलं. तर प्रभूचं वचन आपल्याला सांगतं की एकमेकांसाठी प्रार्थना करा, तुम्ही निरोगी व्हावं म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करा. आणि या दिवसामध्ये आम्ही विशेष करायला पाहिजे. एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना करणं हे फार महत्त्वाचं आहे. कोविड-19च्या या संकटामध्ये लोक अत्यंत भयामध्ये आहेत, काळजीमध्ये आहेत आणि त्यावेळेला प्रार्थनेद्वारे आम्ही एकमेकांना उचलून धरण्याची, उत्तेजन देण्याची, धीर देण्याची गरज आहे. आजच मी बातमी एक वाचली की एक शिक्षक आहे आणि तो घरामध्ये एकटाच होता आणि त्याची टेस्ट झाली, परंतु त्याचा रिझल्ट यायच्या अगोदरच त्यानं भीतीनं आत्महत्या केली आणि त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. पहा, कोरोनाच्या ऐवजी भयानं लोक मरत आहेत आणि म्हणून आज आम्हाला एकमेकांच्या प्रार्थनांची गरज आहे. ते प्रयोजन हो, आपण एकमेकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरूया, एकमेकांना प्रार्थनेद्वारे धीर देऊया, आधार देऊया, मदत करूया. ही माझी आपल्या सर्वांना आज विनंती आहे. प्रियजन हो, आज आपण निर्गमाचा ग्रंथ याचा 4था अध्याय यावर मनन करणार आहोत. कदाचित आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल की काही दिवसांपूर्वी मी निर्गम याचा 3रा अध्याय यामधून मोशेचं पाचारण, देव मोशेला बोलावतो याविषयीचा आपण अभ्यास केला. त्या विषयावर आपण मनन केलं. आज पुन्हा एकदा आपण मोशेच्या जीवनामधूनच काही गोष्टी पाहणार आहोत आणि या शास्त्रभागामधून निर्गमाचा 4था अध्याय, त्यामधून 5 गोष्टी मला आपल्यासमोर ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट, मोशेची पात्रता, द क्रेडेन्शियल्स ऑफ मोझेस. दुसरी गोष्ट, देवानं मोशेला दिलेला सोबती. तिसरी गोष्ट, देवानं मोशेला दिलेला आदेश. चौथी गोष्ट, देवानं मोशेची घेतलेली परीक्षा. आणि 5वी गोष्ट, मोशेचं समर्पण किंवा मोशेचा निर्धार. There are 5 things that we would like to see today from this chapter, Exodus chapter 4. The first is the credentials of Moses. The second is the companion of Moses. The third is the commission God had given to Moses. The fourth thing is the chastening or correction by God of Moses. And lastly, the conviction of Moses. तर या 5 गोष्टी आपण पाहणार आहोत आणि 4था अध्याय संपूर्ण आपण आपल्या समोर ठेवूया आणि त्यामधून काही विशिष्ट वचनामधून देव आम्हाला या बाबतीमध्ये काय दाखवतो ते पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर पहिली गोष्ट आपल्याला पहिल्या 2-3 वचनामध्ये पाहायला मिळते. निर्गम 4था अध्याय, 1 वचन. तेव्हा मोशेनं उत्तर केले, पण ते माझा विश्वास धरणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. त्याने म्हटले, ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकताच तिचा साप झाला. त्याला पाहून मोशे पळाला. तर आपल्याला ही गोष्ट माहीत आहे. ज्यावेळेस परमेश्वरानं मोशेला पाचारण केलं, मोशेला बोलावलं आणि त्याच्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली. इस्रायल लोकांची सुटका करणं. 6 लाखपेक्षा अधिक लोक, त्यांचं पुढारीपण करणं प्रचंड मोठी जबाबदारी आहे.
आणि साहजिकच आहे की मोशे ही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. पुन्हा आणि पुन्हा परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे, परंतु तो माघार घेत आहे. आणि ते कसं काय माझ्यावर विश्वास ठेवतील, माझ्यामध्ये असं काय आहे की त्यांनी माझं ऐकावं, अशा गोष्टी मोशे परमेश्वराशी बोलत आहे. आणि मग परमेश्वर त्याला म्हणतो की तुझ्या हातामध्ये काय आहे. तर मोशे काय करत होता, आपल्या सासऱ्यांची मेंढरं चालवत होता. म्हणजे तो एक मेंढपाळ होता आणि त्याच्याकडे होती मेंढपाळाची काठी. आणि त्याने तेच उत्तर दिलं की काठी आहे माझ्या हातामध्ये. आणि त्या काठीचा उपयोग परमेश्वरानं केला आणि त्या काठीच्या माध्यमातून परमेश्वरानं चमत्कार केले आणि आपलं सामर्थ्य प्रगट केलं. तर पहिली गोष्ट, मोशेला देवानं ही जाणीव करून दिली की तुझी पात्रता हीच आहे की तुझ्याकडे जे काही आहे ते तू माझ्या हातामध्ये दे. तुझ्या हातामध्ये ती काठी आहे ना, ती तू मला समर्पित कर. ती काठी माझ्या हातामध्ये दे आणि पहा त्या काठीचा उपयोग मी कसा करतो. आणि आपण पाहतो की मोशे बरोबर ती काठी सदैव आहे. तुम्ही जर मोशेचं चित्र पाहिलं असेल तर तुम्हाला आठवेल की त्याच्या हातामध्ये ती काठी आहे. ती काठी म्हणजे त्याचं एक जीवनाचा भाग झाली होती, त्याचा एक मोठा आधार झाली होती. आणि त्या काठीचा उपयोग देवानं केला, परंतु कधीही त्या काठीची कोणी पूजा केली किंवा त्याला महत्त्व दिलं हे आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु मोशेजवळ जे काही आहे ते परमेश्वराने घेतलं आणि त्याचा उपयोग केला. आणि परमेश्वर ते आम्हा सर्वांच्या बाबतीमध्ये करतो. आमच्याकडे जे काही आहे ते जेव्हा आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये सोपवतो त्यावेळेस परमेश्वर अद्भुत रीतीनं त्याचा उपयोग करतो. तुमच्या हातामध्ये कदाचित एखादी कला असेल. आमच्यापैकी काही जणांना फार चांगलं गाता येतं. माझे बंधू पीटर फार सुंदर गातात आणि गीताच्या द्वारे परमेश्वर आपलं सामर्थ्य प्रगट करतो, आपलं गौरव प्रगट करतो, आपला महिमा प्रगट करतो आणि त्याचा उपयोग तो करून घेत आहे. कदाचित एखादं वाद्य वाजवण्याची आपल्याला कला असेल, एखादं चांगलं लिखाण करण्याची कला आहे. आमचे मित्र बंधू सनी पाटोळे सुप्रसिद्ध लेखक आहेत, बँकेमध्ये काम करत होते आणि फार चांगला जॉब होता. परंतु देवाने त्यांना बोलावलं आणि त्यांनी बँकेचा राजीनामा दिला. लोकांनी त्यांना मूर्खात काढलं. मग त्यांनी काय हातामध्ये घेतलं, लेखणी हातात घेतली, पेन. आणि इतकं प्रचंड त्यांनी लिखाण केलं. त्यांनी पुष्कळ पुस्तकं लिहिली. माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 5 ते 6 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि त्यांचं पहिलं पुस्तक सुताराचा पोर, ज्याला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. आणि पहा, एक लेखणी त्याचा उपयोग परमेश्वराने करून घेतला. आपण पाहतो की वेगवेगळ्या लोकांना कदाचित एखादं स्पोर्ट्समध्ये कुणाला तरी विशेष प्रावीण्य मिळतं. चांगल्या प्रकारे एखादा गेम तुम्ही खेळू शकता. आणि जगामध्ये अशी उदाहरणं आहेत की एखादा स्पोर्ट्समन जेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित असतो त्यावेळेस त्या माध्यमातून सुद्धा तो देवाची सेवा करू शकतो. तुम्ही कदाचित एखादे बिझनेसमन असाल, तुम्ही कदाचित नर्स, डॉक्टर, टीचर, कोणतंही काम तुम्ही करत असाल. जेव्हा तुम्ही आपल्या हातामधील गोष्ट परमेश्वराच्या हातामध्ये देता त्यावेळेस ती तुमची पात्र ठरते. तुमची पात्रता ही आहे की तुमच्याजवळ जे काही आहे त्याचा उपयोग देव करू शकतो. आज तुमच्या हातामध्ये काय आहे तर देवाला समर्पित केलं आहे. तयारी आहे देवाला समर्पित करण्याची. 1 ते 9 वचनांमध्ये परमेश्वरानं त्याच्या हातातील काठीचा कशा प्रकारे उपयोग केला, कसे वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार परमेश्वराने केले या विषयांनी पुढे सुद्धा त्याविषयी आपल्याला वाचायला मिळतं. आणि मग दुसरी गोष्ट आपण पाहतो 10व्या वचनापासून पुढे. आता परमेश्वराला सबोबी देणं, पळ काढणं या गोष्टी तो करतच आहे.
आणि मग तो म्हणाला, तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, प्रभू मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास सहाय्य होईल आणि तू काय बोलावयाचे ते तुला शिकवेन. आणि मग आपण पाहतो पुढे की परमेश्वरानं मोशेचा भाऊ अहरोन याला त्याचा साथीदार म्हणून त्याला सहकार्य करण्यासाठी म्हणून त्याला दिलेलं आहे. एरन बिकम्स द माउथपीस फॉर मोझेस. आणि 15 वचन पहा, परमेश्वर मोशेला म्हणतो, तू अहरोनाशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल, मी त्याच्या व तुझ्या मुखास सहाय्य होईल आणि तुम्ही काय करावयाचे ते तुम्हाला शिकवेल. तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल, तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील. पहा, परमेश्वरानं सर्वप्रथम ती गोष्ट केली की जी मोशेच्या हातामध्ये होती. त्याने सांगितलं, तुझ्या हातात काठी आहे ना, ती मला दे आणि त्या काठीचा उपयोग मी कसा करतो ते पहा. ज्यावेळेस मोशेनं सबबी सांगितलं की मला बोलता येत नाही, त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हटलं की तुझा भाऊ अहरोन हा तुझ्यासाठी मुख होईल. तो माझ्यातर्फे आणि तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल. आणि मला आठवतं आहे, मी मिरजमध्ये असताना वानलेस हॉस्पिटलच्या चॅपलमध्ये मी माझा पहिला इंग्लिशमधला मेसेज दिला आणि त्यासाठी मला ब्रदर डेव्हिड साळवे, त्यावेळेला ते वानलेस हॉस्पिटलमध्ये ब्लड बँक इन्चार्ज होते आणि प्रभूच्या वचनाचा अभ्यास त्यांचा फार चांगला होता आणि खूप सर्वांना ते उत्तेजन द्यायचे. मला ते म्हटले की तू अजिबात घाबरायचं नाही, तू सर्व मेसेज लिहून काढ आणि तू वाचून काढ. आणि मी त्या मेसेजच्या सुरुवातीला हे म्हटलं होतं की मोशेसुद्धा अडखळत होता याचा मला अभिमान वाटतो, कारण मी सुद्धा अडखळतो. तर मोशेचा आधार मी त्या दिवसामध्ये घेतला की मी सुद्धा मोशेप्रमाणेच आहे. अर्थात आपण पाहतो की मोशेला फार मोठा सेवक देवानं बनवलं, पण सुरुवातीला तो अडखळत होता. तो म्हटला, मी मुखानं जड आहे, मला बोलता येत नाही. आणि पुन्हा एकदा माझी साक्ष मला सांगू द्या तुम्हाला, ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मला असं वाटतं की मी योग्य प्रकारे बोलू शकत नव्हतो. मी एखादी गोष्ट नीट समजावून सांगू शकत नव्हतो. आणि माझे वडील एकदा मला म्हणाल्याचं मला आठवतं, याला एक वाक्य धड बोलता येत नाही, याचं काय होईल पुढं? काय म्हटले ते? याला एक वाक्य धड बोलता येत नाही, याचं पुढं काय होईल? आणि त्याच माझ्या पप्पांनी पाहिलं की मी सेवेमध्ये आलो आणि केवळ भारतामध्येच नाही परंतु भारताच्या बाहेर शेकडो आणि हजारो लोकांसमोर उभं राहून मी परमेश्वराच्या वचनाची घोषणा केली. गॉड इज सो गुड. देव किती चांगला आहे. पहा, परमेश्वर आम्हाला घेतो आणि आम्ही जड मुखाचे असलो, आम्ही बोबडे असलो, अडखळणारे असलो, तरीसुद्धा आमचा उपयोग तो करू शकतो. तर तुम्ही कोणते सबब सांगता प्रभूला? सेवा करायची नाही म्हणून आजपर्यंत किती सबबी तुम्ही देवाला सांगितल्या? तर आपण अद्यापही परमेश्वराची सेवा करण्यासाठी त्याला सबबी सांगता का? कारणं सांगता का? मला वेळच नाही, माझ्याकडं पैसाच नाही, मला बोलताच येत नाही, मला गाता येत नाही, मला हे करता येत नाही, मला ते करता येत नाही. फक्त आपल्यामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी कदाचित असतील, निगेटिव्ह गोष्टी असतील, त्या गोष्टी परमेश्वराकडे करून त्याच्या पुढे करून आम्ही फक्त देवाची सेवा करण्यापासून स्वतःला दूर ठेवतो का? आम्ही पळ काढतो का? आज मला तुम्हाला आव्हान करायचं आहे. तुमच्याकडे काही असेल,
कोणत्याही कारणामुळं, कोणत्याही स्वभावामुळं जर तुम्ही देवाची सेवा केली नसेल तर आज ते सर्व बाजूला ठेवा आणि त्याला सांगा की मी तुझी सेवा करण्यासाठी तयार आहे. आणि पहा प्रभू कशा प्रकारे तुमचा उपयोग करून घेईल. तर देवानं त्याला सहकार्य दिला. गॉड गेव हिम अ कंपॅनियन. आणि देव त्याच्या सेवकांना नेहमीच सहकार्य देत असतो. पौलाच्या जीवनामध्ये तिमोथी होता, सिला होता आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या सेवकांना त्यांना वेगवेगळे सहकार्य दिले. आणि माझ्या सेवेमध्ये सुद्धा मी आजपर्यंत पाहिलं की अनेक सेवक ज्यांनी मला सहकार्य केलं. आत्ता या भक्तीमध्ये सुद्धा मी स्वतःच्या प्रयत्नानं, स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या शक्तीनं ही ऑनलाईन भक्ती घेणं हे मला शक्यच नव्हतं. परंतु देवानं माझा हो पीटर याला पाठवलं आणि जो या क्षेत्रामध्ये निष्णात आहे, तज्ज्ञ आहे. आणि तो मला काही चार्ज पण करत नाही. माझ्याकडून काय फी घेत नाही, पण तो सुद्धा सेवा करतो. पहा, ही सेवा चांगली होण्यासाठी माझ्याकडे टेक्नॉलॉजी नाही, मला ते कळत नाही, माझं डोकं त्यामध्ये चालत नाही. परंतु देवानं व्यवस्था केली. देवानं एक सेवक उभा केला पीटरच्या स्वरूपामध्ये, माझा स्वतःचा धाकटा भाऊ, की जो हे संपूर्ण ऑनलाईन भक्ती त्याचं नियोजन करतो, ते सर्व तयार करतो, त्याचं रेकॉर्डिंग, त्याचं एडिटिंग, त्याचं अपलोडिंग, ह्या सर्व टेक्निकल गोष्टी फार कठीण आहेत. आणि या भक्तीचा हा जो व्हिडिओ आहे त्याचा दर्जा अत्यंत उच्च राखण्यासाठी तो प्रयत्न करतो. तर पहा, देवाच्या सेवेसाठी जेव्हा आपण तयार होतो त्यावेळेस तो आम्हाला योग्य गोष्टी पुरवतो, योग्य लोक पुरवतो. आणि देवाच्या सर्व सेवकांचा अनुभव आहे की जरी त्यांच्या स्वतःमध्ये काही दुर्बलता असेल, काही गोष्टी त्यांना करता येत नाही, तरीसुद्धा त्यांच्याबरोबर सेवा करण्यासाठी देव दुसऱ्यांना उभं करतो. आपण पाहतो की अनेक सेवकांच्या जीवनामध्ये, जसं डॉक्टर बिली ग्रॅम यांच्या जीवनामध्ये, की त्यांचे जे सिंगर होते क्लिफ बरोज, अतिशय सुंदर गीताच्याद्वारे ते सेवा करत असत. आणि प्रत्येक सेवकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारे दुसरे जे सेवक असतात की जे दुसऱ्या माध्यमातून या सेवकांना मदत करत असतात. आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा जर तुम्हाला प्रभूची सेवा करायची असेल तर प्रभू तुम्हाला सहकार्य देईल, तुम्हाला मदत करण्यासाठी तो व्यवस्था करेल. आणि तुम्हाला माहिती आहे, आम्हा सर्वांसाठी एक उत्तम सहकार्य आहे. कोण आहे? पवित्र आत्मा. होय, प्रभू येशूनं आपल्या शिष्यांना सांगितलं, मी तुम्हाला अनाथ सोडत नाही, तर मी तुमच्यासाठी कैवारी, दुसरा कैवारी पाठवत आहे, जो तुमचा सहकार्य आहे. देवाचा पवित्र आत्मा हा आम्हा प्रत्येकांच्या बरोबर, आम्ही पूर्णवेळ सेवक असो किंवा आम्ही इतर मार्गाने सेवा करत असो, आम्ही सर्वजण जे त्याचे विश्वासणारे आहोत, आम्ही सर्व त्याचे सेवक आहोत. आणि आम्हा सर्वांना देवानं त्याचा पवित्र आत्मा हा आम्हाला सोबती म्हणून दिलेला आहे. त्याला आपण नेहमी बरोबर घेऊन जायला पाहिजे आणि तो आम्हाला नेहमी मदत करतो. तिसरी गोष्ट आपण पाहतो की देवानं त्याला काही विशिष्ट गोष्टी समजावून दिल्या, त्याला आदेश दिला की कशा प्रकारे तुला करायचं आहे. आणि 18 वचनापासून पुढे आपण पाहतो की मोशे मिस्राला जाण्यासाठी कशा प्रकारे तयारी करतो, आपल्या सासऱ्यांची परवानगी घेतो आणि सासरे त्याला म्हणतात की तू सुखाने जा. त्याला अगदी चांगल्या मनानं आणि आपल्या पाठिंब्यानं ते त्याला पाठवतात. आणि मग 19व्या वचनामध्ये, मिद्यान देशात परमेश्वर मोशेला म्हणाला, चल मिसर देशात परत जा, कारण तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यू पावले आहेत. मग मोशे आपली बायको व मुलगे यांना गाढवावर बसवून मिसर देशात परत जावयास निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला. देवाची काठी हाती घेऊन चालला. ती मोशेची काठी होती, परंतु ती आता देवाची काठी झाली होती.
पहा, तुमच्या हातामध्ये जे तुम्ही देवाला देता तेव्हा ते देवाचं होतं आणि देव त्याचा उपयोग करतो. 21 वचन, परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिस्रास परत जाशील तेव्हा पहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेवल्या आहेत त्या सर्व फारो पुढे करून दाखव. तरी मी त्याचे मन कठीण करीन आणि तो माझ्या लोकास जाऊ देणार नाही. तू जाऊन फारोस सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. मी तुला सांगितले की माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे, पण तू त्यास जाऊ देण्याचे नाकारले तर पहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जीवे मारे. पुढे काय काय होणार आहे याविषयी देवानं मोशेला पूर्ण कल्पना दिली. त्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी सरळ असतील, साध्या असतील, सोप्या असतील असं होणार नाही, परंतु फारो आपलं मन कठीण करेल, तो जाऊ देणार नाही, हे सुद्धा परमेश्वराने त्याला सांगितलं. परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला बोलावतो त्यावेळेस तो आम्हाला असं म्हणत नाही की आता सगळ्या अतिशय सुंदर वाटेवरून तुम्हाला जायचं आहे, पायघड्या घातलेल्या आहेत आणि अगदी सरळ रस्ता आहे, काही समस्या नाही, असं परमेश्वर आम्हाला सांगत नाही. पुढे काय होणार आहे याची तो आम्हाला कल्पना देतो आणि सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला तो तयार करतो. परंतु त्याचं अभिवचन हे आहे की तो आमच्याबरोबर आहे. जे परमेश्वराची सेवा करण्याचं ठरवतात, जे परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करतात, त्यांना कदाचित आपल्या पुढे काय वाढून ठेवलं आहे, कोणती संकटं येणार आहेत याची पूर्ण कल्पना नसते. परंतु ज्यावेळेस देव आम्हाला बोलावतो त्यावेळेस त्याचा उद्देश काय आहे हे तो आम्हाला नेहमी दाखवत असतो. पौलाला ज्यावेळेस देवानं बोलावलं त्यावेळेस मी तुला परराष्ट्रीयांकरता प्रकाश करेन, माझा संदेश तुला परराष्ट्रीयांकडे घेऊन जायचा आहे, अशा प्रकारे देवाने त्याला सांगितलं. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाचे निश्चित योजना आहे, निश्चित विचार आहेत आणि ते तो आम्हाला प्रगट करत असतो. आम्ही पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहायला शिकायला पाहिजे आणि त्याच्या मार्गामध्ये जेव्हा आम्ही चालतो तेव्हा तो आम्हाला गोष्टी प्रगट करत जातो. आम्हाला पुढच्या संपूर्ण जीवनाची ब्ल्यूप्रिंट कदाचित देणार नाही, परंतु आम्हाला काही गोष्टींविषयी तो सावध करतो आणि त्याच्या मार्गामध्ये आम्ही कसं चालावं यासंबंधी तो आम्हाला मार्गदर्शन करतो आणि त्याकडे आम्ही लक्ष देणं आवश्यक आहे. आपण आत्तापर्यंत हे पाहिलं की परमेश्वरानं जेव्हा मोशेला आपल्या सेवेसाठी बोलावलं त्यावेळेस त्याची पात्रता काय आहे, त्याची योग्यता काय आहे याविषयी आपण या वचनामध्ये पाहिलं. त्यानंतर देवाने त्याला एक सोबती दिला हे आपण पाहिलं. देवाने त्याला आदेश दिला, मार्गदर्शन केलं की पुढे काय घडणार आहे. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडते. परमेश्वर त्याची एक कठीण परीक्षा घेतो आणि आपण 24व्या वचनापासून पुढे पाहतो. मग मोशे प्रवास करीत असता उताशाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जीवे माराव्यास पाहिले. तो सिपोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली आणि ती मोशेच्या पायांपाशी ठेवून ती म्हणाली, तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहेस. तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडले. रक्ताने मिळवलेला नवरा असे तिने सुनतेला अनुलक्षून म्हटले. सुनतेला अनुलक्षून म्हटले. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की परमेश्वरानं त्यांच्याबरोबर जो करार केला होता त्याचे एक चिन्ह म्हणून सुनता याविषयी सांगितलेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 17व्या अध्यायामध्ये 9 आणि 10 वचनामध्ये परमेश्वराने हे सांगितलं. देव अब्रामास आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीनं पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू आणि तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळावायचा तो हा, तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी. आणि मग शेवटी
हे सुद्धा सांगितलं 14 वचनामध्ये, कोणाची सुनता झाली नाही म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा, त्याने माझा करार मोडला असे होईल. तर ही पार्श्वभूमी आहे. आपण जेव्हा हा प्रसंग पाहतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये, त्यावेळेस ही पार्श्वभूमी आहे की मोशेकडून ही गोष्ट झाली नव्हती, त्याने आपल्या मुलाची सुनता केली नव्हती. आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे ज्याची सुनता झाली नाही त्याला जिवे मारण्यात यावं. आणि जणू काही मुलाच्या ऐवजी मोशेला त्या शिक्षेला सामोरं जावं लागत आहे. परंतु अर्थात मोशेची पत्नी ते ओळखून आपल्या मुलाची सुनता करते आणि मग देवाच्या समोर ती ते स्पष्ट करते की त्यांनी आज्ञापालन केलेलं आहे आणि त्यामुळं मोशेचा जीव वाचतो. पहा, सेवेमध्ये असताना देव आमची परीक्षा अनेक वेळा घेतो आणि आमची परीक्षा घेण्याचं कारण हे आहे की आम्ही त्याच्या आज्ञेप्रमाणे करत आहोत की नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे वागत आहोत की नाही, त्याच्या मार्गामध्ये आपण चालत आहोत की नाही. आणि म्हणून परीक्षा आल्यावर आम्ही देवाला दोष देऊन चालणार नाही. देवाने माझ्यावर संकट आणलं असं म्हणून चालणार नाही. मोशेसमोर प्रचंड मोठं आव्हान होतं, फार प्रचंड मोठी सेवा त्याला करायची होती, मोठी जबाबदारी त्याला पार पाडायची होती. आणि म्हणून त्या आधी देवाच्या आज्ञेमध्ये राहणं, त्याच्या आज्ञेचं पालन करणं हे त्याला शिकणं आवश्यक होतं. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये हा प्रसंग एक उदाहरण आमच्यासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आम्हा सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून देवाने ठेवलेलं आहे की सुनता हा कराराचं चिन्ह होतं आणि तो करार पाळणं हे आवश्यक होतं. जर देवाची सेवा करायची तर देवाच्या कराराप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे आम्हाला सर्व गोष्टी करणं हे आवश्यक आहे. आणि आम्ही आपलं जीवन तपासून पाहण्याची गरज आहे की देवाच्या आज्ञेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे मी माझ्या जीवनामध्ये वागत आहे का. शेवटली गोष्ट आपण पाहतो आणि ते म्हणजे मोशेचं आज्ञापालन. 30 आणि 31 या वचनामध्ये आपण पाहतो, परमेश्वराने मोशेस जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकास कळवले आणि त्यास चिन्हे करून दाखवली. तेव्हा लोकांना विश्वास आला. परमेश्वराने इस्रायल वंशांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली. ज्यावेळेस निर्गमाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की देवानं मोशेला पाचारण केलं, बोलावलं, त्यावेळेस त्याने त्याला हे सांगितलं होतं की माझ्या लोकांची विपत्ती पाहून मी उतरलो आहे आणि त्यांची सुटका करण्यासाठी मी तुला पाठवत आहे. आणि ते आता पूर्ण होत आहे. त्या कार्याची सुरुवात मोशे ज्यावेळेस इस्रायल लोकांना मिस्रामध्ये जाऊन भेटतो, इजिप्तमध्ये त्यांना जाऊन भेटतो, त्यांना तो एकत्र करतो आणि ज्या लोकांपासून त्याने पळ काढला होता, ज्या ठिकाणाहून त्याने पळ काढला होता, त्याच ठिकाणी तो परत गेला आहे आणि देवाची आज्ञा तो आता पूर्णपणे पाळत आहे. देवाच्या आज्ञेचं पालन तो या ठिकाणी करत आहे. देव आम्हाला त्याच्या सेवेसाठी बोलावतो, त्यावेळेस आम्ही त्याचं पूर्णपणे आज्ञापालन करणं, त्यानं जसं सांगितलं आहे त्याच प्रकारे आम्ही ते करणं. देवानं मोशेला जे कळवलं होतं ते सर्व मोशेनं लोकांना कळवलं. पहा, आम्ही आपल्या मनाप्रमाणे नाही सेवा करायची. मला चांगलं वाटतं, मला बरं वाटतं, मला आनंद वाटतो, मला असं वाटतं देवाने मला सांगितलं. पुष्कळ लोक असं म्हणतात, मला असं वाटतं देव मला सांगते, मला असं वाटतं म्हणून चालत नाही. देव निश्चितपणे त्याच्या वचनाद्वारे आमचं मार्गदर्शन करतो आणि त्याचा पवित्र आत्मा त्याच्या वचनाचा उलगडा आम्हाला करून देतो. आम्ही संभ्रमामध्ये असून चालणार नाही. आम्हाला मनामध्ये जर शंका असेल तर आम्हाला देवाची सेवा करता येणार नाही. आम्हाला पूर्ण खात्री असली पाहिजे. वी मस्ट हॅव द कन्व्हिक्शन. पूर्ण खात्रीनंच आम्ही सेवा करू शकतो. आणि मोशेच्या जीवनामध्ये हे आपल्याला दिसून येतं. सुरुवातीला त्यानं पुष्कळ सबबी सांगितल्या, पुष्कळ कारणं दिली, परंतु एकदा त्याची खात्री पटल्यानंतर त्यानं पूर्णपणे स्वतःला त्यामध्ये झोकून दिलं हे आपल्याला पाहायला मिळतं. देव आम्हा सर्वांना त्याच्या सेवेसाठी बोलावतो. तो आमचं मार्गदर्शन करतो, तो आम्हाला आदेश देतो, तो आम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट करतो. परंतु त्याचं आज्ञापालन करण्यासाठी आमची तयारी आहे का?
आम्ही त्याच्या योजनेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची सेवा करत आहोत का, हा प्रश्न आहे. आम्हाला चांगलं वाटतं, आम्हाला आनंद वाटतो, पुष्कळांना गाणं गायला आवडतं आणि आपल्याला गाणं गायला आवडतं म्हणून ते मंदिरामध्ये किंवा भक्तीमध्ये गीत गात असतील तर त्या गीताद्वारे देवाला गौरव मिळणार नाही. देवाची ती इच्छा आहे का, देवाची ती योजना आहे का, देव तुम्हाला ते दाखवत आहे का, हे महत्त्वाचं आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्याची सेवा करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याची खात्री आम्हाला असली पाहिजे. वी मस्ट हॅव दॅट कन्व्हिक्शन दॅट येस आय एम सर्विंग द लॉर्ड, नॉट बिकॉज आय लाईक इट, नॉट बिकॉज आय एन्जॉय इट, नॉट बिकॉज पीपल अप्रिशिएट इट. लोक चांगले म्हणतात म्हणून नाही, देवानं मला सांगितलं याची मला खात्री आहे म्हणून मी सेवा करतो. हा विश्वास तुमच्यामध्ये आहे का? तर प्रियजन, आज आपण मोशेच्या जीवनामधून निर्गमाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि या संपूर्ण अध्यायामधून आपण 5 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट की मोशेची पात्रता. मोशेच्या हातामध्ये एक काठी आहे, ही त्याची पात्रता होती. दुसरी गोष्ट आपण पाहिली की मोशेला देवानं एक सोबती दिला. देवानं त्याचा पवित्र आत्मा आज आम्हाला सोबती म्हणून दिलेला आहे, नाही का? त्यानंतर आपण पाहिलं की मोशेच्या जीवनामध्ये देवाचा आदेश काय होता तो त्याने समजून घेतला आणि त्या प्रकारे त्यानं काम केलं. आणि देवाची इच्छा पूर्ण करत असताना 4थी गोष्ट आपण पाहिली की त्या देवानं त्याची परीक्षा घेतली. त्याच्यावर संकट आलं पण त्यामधून तो पार गेला. त्या परीक्षेमध्ये तो यशस्वी झाला आणि देवाच्या सेवेसाठी तो तयार झाला. आणि शेवटची गोष्ट, मोशेला असलेली खात्री. मोशेला पूर्ण खात्री होती की तो देवाच्या इच्छेप्रमाणे करत आहे, देवाच्या योजनेप्रमाणे तो करत आहे, याच्याविषयी त्याला विश्वास होता, खात्री होती. देव आपल्याला आशीर्वाद देव. आमेन. यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे, यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते, जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे, भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। कभी यीशु है साथ तुम्हारे, डरना नहीं तुम कभी यीशु है साथ तुम्हारे। चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे।
जितनी भी राह यीशु है पास तुम्हारे। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा वो नए रास्ते। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। पापों में तुम यीशु बुलाता तुम्हें। जीना नहीं पापों में तुम यीशु बुलाता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह यीशु बताता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह यीशु बताता तुम्हें। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा वो नए रास्ते। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद, आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबियांबरोबर, देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या प्रत्येक लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियजन हो, तुम्ही माझ्यासाठी आणि या सेवेसाठी, या सेवेमध्ये भाग घेणारे सर्वजण, माझे बंधू पीटर गायकवाड आणि इतर जे सर्व भाग घेतात त्या सर्वांसाठी प्रार्थना करता, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. 22 मार्चपासून ही ऑनलाईन भक्ती आम्ही सुरू केली
आणि इथून पुढच्या दिवसामध्ये सुद्धा जोपर्यंत प्रभू आम्हाला चालवतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, तोपर्यंत या माध्यमातून आपण प्रभूची आराधना करणार आहोत, प्रभूचं वचन आपण ऐकणार आहोत. आणि म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये जरूर या गोष्टीसाठी आठवण ठेवा. या रविवारी म्हणजे 5 जुलैच्या रात्री 12:30 ते 2 मी पुन्हा एकदा लंडन येथल्या मराठी भक्तीमध्ये सहभागी होणार आहे, वचनाची सेवा करणार आहे आणि प्रभुभोजनाचा विधीसुद्धा त्या दिवशी रेव्हरंड अजय मोरे हे चालवणार आहेत. तर त्यांचा मी अतिशय आभारी आहे की त्यांनी पुन्हा एकदा मला आमंत्रण दिलेलं आहे. आणि मी एक आव्हान केलं होतं की आमच्या या ऑनलाईन भक्तीसाठी जर कोणाला मदत करायची इच्छा असेल, रेव्हरंड अजय मोरे आणि त्यांचे काही सहकारी त्यांनी मला माझ्या वचनाच्या सेवेबद्दल त्यांनी अशी इच्छा प्रगट केली की आम्हाला तुम्हाला दान द्यायला आवडेल. आणि त्याचबरोबर इक्विपमेंटसाठी सुद्धा त्यांनी आम्हाला अशा प्रकारे आश्वासन दिलं आहे की ते त्यांना यामध्ये मदत करायला आवडेल. आणि हे पहिल्यांदा घडत आहे, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो, परमेश्वराची स्तुती करतो आणि परमेश्वरानं त्यांना आशीर्वाद द्यावा ही मी प्रार्थना करतो. जर देव आपल्याला कोणाला प्रेरणा देत आहे तर जरूर आपण अशा प्रकारे आम्हाला सहकार्य करू शकता, मदत करू शकता. प्रियांनो, आजच्या या उपासनेच्या शेवटी काही अभिप्राय आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. तुम्ही सगळेजणच आम्हाला लिहिता आणि त्यामुळे आम्हाला उत्तेजन मिळतं आणि ह्या उपासनेद्वारे तुम्हाला किती आशीर्वाद मिळतो हे आम्हाला समजतं. पाहूया आपण तुम्ही जे अभिप्राय आम्हाला लिहिले त्यापैकी काही निवडक अभिप्राय. यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे, यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे. जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते. भरोसा है. प्रियांनो, आम्हाला असेच लिहित राहा. तुमच्या या अभिप्रायांमुळे आम्हाला उत्तेजन मिळतं आणि आपण सगळेजण एकत्र मिळून परमेश्वराची उपकार स्तुती करू शकतो. आता पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोवर शालोम.